नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती अनेक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स अशा आहेत की सर PM किसान योजनेचा हप्ता आलाय, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आलेली नाहीये। परंतु PM किसान योजनेच्या धर्तीवरती जी नमो शेतकरी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे, यापूर्वी काय झालं होतं तर प्रत्येक वेळेस PM किसान योजनेचे पैसे, नमो शेतकरी योजनेचे पैसे एकाच वेळी आले होते, परंतु यावेळेस तसं झालेलं नाहीये। परंतु शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण राजकीय जे घडी आहे किंवा राजकीय वर्तुळ आहे बिघडलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेणं खूप अवघड आहे। म्हणून PM किसान योजनेच्या धर्तीवरती किंवा PM किसानच्या वेळेसच नमो शेतकऱ्याचे पैसे आलेले नाहीये। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितोय, मिळालेल्या माहितीनुसार आत्ता जे अधिवेशन होणार आहे, पावसाळी अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे आणि त्या चर्चा झाल्यानंतर लगेचच काही 5 ते 6 दिवसामध्ये लवकरात लवकर नमो शेतकऱ्याचे पैसे बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। आता या संदर्भात विचार करत असताना जर नमो शेतकऱ्यांचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो, तुमच्या 3 गोष्टी म्हणजे PM किसान योजनेसाठी जे आवश्यक असतात त्या तुमचं आधार पॅन कार्डला लिंक असणं आवश्यक आहे, बँकेला लिंक असणं आवश्यक आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 712 या तिन्ही गोष्टींवरती तुमचं नाव सेम पाहिजे, ते सर्व ऑनलाईन सिस्टमला व्यवस्थित अपडेट झालेलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित असतील तरच तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे आले असतील तरच नमो शेतकऱ्यांचे पैसे येतील। या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पैसे आलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही। कारण नमो शेतकरी योजना ही कशाच्या धर्तीवर आहे तर PM किसान योजनेच्या। PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्याच लाभार्थ्यांना हे पैसे मिळतात। म्हणून जर तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे मिळाले नसतील तर तुमच्या पंचायत समिती, तहसील कार्यालय इथे जा, तिथे तुम्हाला पैसे का आलेले नाही आहेत हे ऑनलाईन सिस्टममध्ये चेक करा, त्या अधिकाऱ्यांना हवं ते कागदपत्र द्या, तुमची माहिती अद्ययावत करा, अपडेट करून घ्या। जर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरच येणाऱ्या अधिवेशनानंतर, पावसाळी अधिवेशनानंतर तुम्हाला नमो शेतकऱ्यांचे पैसे येणार। नमो शेतकरी योजनेचे पैसे हे अधिवेशनानंतर येण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा माहिती मिळालेली नाहीये। यानुसार आपण एक अंदाज लावू शकतो की येणाऱ्या जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये 100% विरोधी पक्ष नेते याविषयी आवाज उठवणार आणि सरकारला सुद्धा माहिती आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे लेट झालेले आहे। विरोधी पक्ष नेते आपल्यावरती आवाज उठवणार, आपल्याला ते मंजूर करावं लागणार आहे, तर त्याच्या अगोदरच सरकारने याविषयी सर्व काही नियोजन केलं असेल आणि लगेचच पावसाळी अधिवेशनामध्येच याची घोषणा होऊ शकते आणि पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, अतिशय उपयुक्त महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे। सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।